उल्हासनगरच्या आदिवासी शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचं बेमुदत साखळी उपोषण सुरू झालंय। 5 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द व्हावा अशी मागणी यावेळेला आंदोलक विद्यार्थ्यांनी केली। यासोबतच गडचिरोलीमधील सर्पदंशानं मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी देखील आंदोलक विद्यार्थ्यांची आहे। विद्यार्थ्यांनी उपोषणस्थळी मांडलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। सुष्टासारखं झोपलेलं सरकार आहे, यांनी सरळ सरळ आदिवासींवर अन्यायच करायचा विचार केलेला आहे। आधी आम्ही जंगलखोऱ्यात राहत होतो, आता आमचे जंगलखोरे नष्ट करायला सुरुवात केली, तरी परत बोलता तुम्ही जंगलखोऱ्यामध्ये जा। यांनी जंगलखोरे तर नष्ट केलीच केली, वरून आमचा शिक्षणाचा अधिकारही घेत आहेत। विद्यार्थ्यांची परिस्थिती अनेकदा बिकटीची असते, त्यामुळे हा जी.आर. सरकारने कुठेतरी मागे घेतला पाहिजे आणि जोपर्यंत सरकार जी.आर. मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं साखळी उपोषण चालू ठेवू।